ओम शांती. आज आहे 15/4/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, हे संगम उत्तम ते उत्तम बनण्याचे युग आहे. यातच तुम्हाला पतितापासून पावन बनून पावन दुनिया बनवायची आहे. प्रश्न आहे, अंतिम वेदनादायक दृश्य पाहण्याची ताकद कोणत्या आधारावर येईल? उत्तर आहे, शरीराचे भान नाहीसे करत जा. अंतिम दृश्य अतिशय भयंकर आहे. बाबा मुलांना मजबूत बनविण्यासाठी अशरीरी बनण्याचा इशारा देतात. जसे बाबा या शरीरापासून वेगळे होऊन तुम्हाला शिकवतात, तसे तुम्ही मुले देखील स्वतःला शरीरापासून वेगळे समजा. अशरीरी बनण्याचा अभ्यास करा. बुद्धीमध्ये राहिले पाहिजे की आता घरी जायचे आहे. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आपणच आपल्याशी गोष्टी करा. ओ हो, बाबा आले आहेत आमच्या सेवेसाठी. ते आम्हाला घर बसल्या शिकवत आहेत. बेहदचे बाबा बेहदचे सुख देणारे आहेत. त्यांना आपण आता भेटलो आहोत. असे प्रेमाने बाबा म्हणा आणि खुशीमध्ये प्रेमाश्रू यावेत. रोमांच उभे राहावेत. दुसरा पॉइंट आहे, आता परत घरी जायचे आहे. त्यामुळे सर्वांमधून मोह काढून जिवंतपणी मरायचे आहे. या देहाला देखील विसरायचे आहे. यापासून वेगळे होण्याचा अभ्यास करायचा आहे. आजचे वरदान आहे, झालेल्या गोष्टींना किंवा वृत्तींना समाप्त करून संपूर्ण सफलता प्राप्त करणारी स्वच्छ आत्मा भव. सेवेमध्ये स्वच्छ बुद्धी, स्वच्छ वृत्ती आणि स्वच्छ कर्म सफलतेचा सहज आधार आहे. कोणत्याही सेवेचे कार्य जेव्हा आरंभ करता तर प्रथम चेक करा की बुद्धीमध्ये कोणत्याही आत्म्याच्या होऊन गेलेल्या गोष्टींची स्मृती तर नाही आहे. त्याच वृत्तीने दृष्टीने त्यांना बघणे, त्यांच्यासोबत बोलणे याने संपूर्ण सफलता मिळू शकत नाही. म्हणून झालेल्या गोष्टींना किंवा वृत्तींना समाप्त करून स्वच्छ आत्मा बना. तेव्हाच संपूर्ण सफलता प्राप्त होईल. स्लोगन आहे, जे स्व परिवर्तन करतात विजयाची माळ त्यांच्याच गळ्यामध्ये पडते. ओम शांती.